श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका। प्रश्न करी अतिविषेका एक चित्ते पर्यासा। जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान हो आम्हाशी। उदरवेतेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी। पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकूने शिष्याचे वचन संतोष करे सिद्ध आपण। गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तरून। ऐक शिष्य शिरोमणे भिक्षा केली ज्याच्या भोवणे। तयावरी संतोषने प्रसन्न झाले पर्यासा। गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवर। पूजा केली विचित्र म्हणून आनंदे पर्यासा। तया साय देव दुजाशी श्री गुरु बोलती संतोषी। भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकूनी श्री गुरुचे वचन सायदेव करुणी नमन। माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा। जय जयाजी सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू। अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तूची होशी ब्रह्मा विष्णू ओमक्षी। धरले स्वरूप तू मानवाशी भक्तजन तारावया। तो महिमा वर्णवयाशी शक्ती कैची आम्हाशी। मागणे एक आता तुम्हाशी कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश पारंपरी भक्ती द्यावे निर्धारी। यह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सदगती। ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी। सेवा करीती द्वारी येऊनी महाकूर असे तो। प्रतिसंसार ब्राह्मणाशी घात करी जो भवशी। ह्याची कारणे आम्हाशी बोलतसे पर्यासी। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण। भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हाशी। संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयकर आपुल्या हाती। विप्रमस्तकी ठेविती चिंता न करीस म्हणून या। भय सांडूनी तुवा जावे कुर यवना भेटावे। संतोषोनी प्रिय भावे पुनरुपी पाठविल आम्हापाशी। जवरी तू परतून येशी असो आम्ही भरवशी। तुवा आलिया संतोष जाऊ आम्ही येतुनी। निज भक्त आमचा तू होशी पारंपर वंशवंशी। अखिलाभिष्ट तू पावशी वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री। अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुष्य। ऐसा वर लादून निघे सायदेव ब्राह्मण। जेता होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी। कालांतक यम जैसा यमन दुष्ट पर्यासा। ब्राह्मणात पाहत कैसा ज्वालारूप होत झाला। विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत। विप्र झाला भयचकित म्हणी श्री गुरुश धात असे। कोप आलिया ओळंब्याशी केवी स्पर्शे अग्निशी। श्री गुरु कृपा हो ज्याशी काय करील कुरु दृष्ट गरुडाच्या पिल्याशी। सर्प तो कवने परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणाशी। असे कृपा श्री गुरूंची काय एकादे सिंहासी। ऐरावत केवी ग्रासी। श्री गुरु कृपा होय ज्याशी कलिकाळाचे भय नाही। ज्याच्या हृदयी श्री गुरु स्मरण त्याशी कैसे भय दारुण। काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी। ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी येऊन असे तो काय। श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही। आहे परी तो यवन अनंतपुरात जाऊन सुषिप्त केली भ्रमित होऊन। शरीर स्मरण त्यास नाही हृदय ज्वाळा होय त्याशी। जागृत होऊन पर्यासा प्राणांतक व्यतेशी। कष्ट तसे तया वेळी स्मरण असे नसे काही। म्हणे शास्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही। विप्र एक आपणाशी स्मरण झाले तयावेळी। धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळताशे चरण कमळी। म्हणे स्वामी तुझी माझा येते प्राचारिले कौनी। जावे त्वरित परतुनी वस्त्रेभूषणे देऊनी निरोप देतो तयावेळी। संतोषिनी दुजवर आला ग्राम वेग वस्त्र गंगा तीरी असे वास।
श्री गुरुचे चरण दर्शना, देखून या श्री गुरुशी नमन करी तो भावेशी, स्तोत्र करी बहुवशी, सांगे वृत्तांत अदंत. संतोषिनी श्री गुरुमूर्ती, तया दुजा अस्वस्थिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती स्नान तीर्थ यात्रेशी. ऐकून श्री गुरुचे वचन, विनोतसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपणा येईन समागमे, तुमच्या चरणाविने देखा, राहू न सके क्षण एका. संसार सागर तारका, तुची देवा कृपा सिंधू, उद्धारावे सगरांशी, गंगा आणली भूमीशी. तैशी स्वामी आम्हाशी, दर्शन दिदली आपुली, भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सांडणे काय नीती. सवे येऊ निश्चित, म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुशी, विनवी विप्र भावेशी. संतोषेने विनयशी, श्री गुरु म्हणती तयावेळी, कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनर्प तुम दर्शन देणे, सत्सर पंचदशी. आम्ही तुमच्या गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्टभ्रांत मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करो चिंता असा, सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हसत ठेविती मस्तके, भाग देते तयावेळी. ऐसे परी संतोषणी, श्री गुरु निघाले तेतुनी, जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यासमवेत श्री गुरु आले तीर्थे पहात, प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धाशी, काय कारण गुप्त व्हावेशी. होते शिष्य बहुवशी, त्याशी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनू. सांगे गुरुचरित्र कामधेनू, सिद्धमुनी विस्तारून, सांगे नामकरणीस, पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू. मन करून एकाग्रू, ऐका श्रोते सकळिक हो, इथं श्री गुरुचरित्र अमृत, परमकथा कल्पतरू, श्री नृसिंह सरस्वत्याख्यान, सिद्धनामधारक संवादे, कुर यवन शासन, सायदेव वरप्रदान, नामचतुर्दशोध्याय. श्री गुरुदत्तात्रय अर्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त.